विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी प्रथम भाषा आणि त्यातील 5वा घटक स्थूल वाचन चाचणीचा हा शेवटचा भाग बाल साहित्यिका गिरजा कीर स्थूल वाचन आणि बाल साहित्यिका गिरजा कीर यांच्या साहित्यावर समीक्षात्मक लेखन करणाऱ्या डॉक्टर विजया वाड त्यांचे विचार या स्थूल वाचनातून आपण पाहणार आहोत. काही नावं वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. काही नावांचं इतकं वलय असतं की ते आपोआपच हृदयांकित होतात. गिरजा कीर हे त्यापैकीच एक की जे नाव सर्वांच्या हृदयांकित झालं आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिकं, मासिकं, नियतकालिकं, पुस्तकं, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या उत्तम कथाकथनाने सर्वांची मनं जिंकणाऱ्या ह्या लेखिका आहेत. बालसाहित्यिका गिरजा कीर यांच्या या पाठातून गिरजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य आणि विजया वाड यांच्या रसास्वादाने या पाठाला खऱ्या अर्थाने खूप अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ आपल्या विद्यार्थ्यांसाठी समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपण अनेक चित्रपट बघतोय, मालिका बघतोय, पुस्तकं वाचतोय. मग त्यातील आवडलेला चित्रपट, आवडलेली मालिका, आवडलेलं पुस्तक हे कसं आवडलं हे लिहिणं म्हणजेच आस्वादात्मक दृष्टीने लिहिणं. आणि म्हणून आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडी विषयक आपण काहीतरी लिहितो. चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे आपण विवेचन करतो. एखादं पुस्तक तुम्हाला खूपच आवडलंय, मग त्यात कोणत्या गोष्टी आवडल्या असं विचार आपण मांडतो, त्यालाच रसास्वाद म्हणतात. आणि एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण जे आपण विश्लेषण करतो त्याला आपण समीक्षा म्हणतो. म्हणजे समीक्षा ही जी गोष्ट आहे ती आपल्या रसास्वादाशी संबंधित आहे. आणि म्हणून समीक्षा कशी करायची, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, पुस्तकातील व्यक्तिरेखा कशी आहेत, व्यक्तिरेखा सहज फुललेल्या आहेत की नाहीत त्याचं बारकावे शोधणं, कथानक आकर्षक आहे की उत्कंठवर्धक आहे की नाही, काव्यसंग्रह असल्यास कविताचं भावसौंदर्य कसं आहे, विचार सौंदर्य कसं आहे, अर्थसौंदर्य कसं आहे, लेखकाची भाषाशैली कशी आहे, पुस्तकाची सुरुवात शेवट कसा आहे, पुस्तकात मिळणारे कोणतं मूल्य आहे, संदेश आहे, उपदेश आहे. प्रत्येक गोष्ट असते, प्रत्येक लेख असतो हा काहीतरी आपल्याला मूल्य देत असतो, संदेश देत असतो किंवा बोध देत असतो कोणतंही. आणि म्हणून अशा प्रकारे त्यात काय आहे असं लिहिणं, तेच डॉक्टर विजया वाड यांनी गिरजा कीर यांच्या पुस्तकाबद्दल लिहिलं आहे. ते आपण वाचणार आहोत. कारण त्याचं विश्लेषण करण्यापेक्षा चांगलं लक्ष देऊन तुम्ही ऐकलं, वाचूनही तुम्हाला बऱ्यापैकी समजेल. जोपर्यंत आपण शाळेमध्ये वर्गामध्ये बसत नाही तोपर्यंत तुम्हाला हे पुरेसं आहे. तुम्ही लक्ष ठेवून ऐका. आज मी गिरजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. डॉक्टर विजया वाड म्हणतात, विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरजाबाईंच्या लेखनात तोचपणा जो दोष आहे तो अभावाने सुद्धा आढळत नाही. त्यांच्या लेखनामध्ये तोचपणा नाही, त्यांचे सर्वात मोठे हे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न किती महत्त्वाचे वाटतात, आणि ते पण बालकांचे. त्यांच्या बालनाटिकाकडे मी थोडी लक्ष वेधते. इटुकली पिटुकली नाटुकली असं त्यांचा बालनाट्यांचा संच आहे. या संचामध्ये आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, गेले गेले अशा ह्या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी आहेत. म्हणजेच साधारणतः
3री ते 5वीच्या वयोगटात, 6वीच्या वयोगटात. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत, म्हणजे छोट्या मुलांसाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष कुतूहल वाटतं, महत्त्व वाटतं. कारण हा जो प्रांत आहे तो आज पूर्णतया दुर्लक्षित आहे. बालसाहित्य निर्मिती फार कमी प्रमाणात होते. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नांना गिरिजाबाईंनी बालनाटके लिहून साथ दिलेली आहे. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा मी मुद्दाम उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरामध्ये घडणारी गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेलेत आणि अशा वेळी छोटी मुलं आपल्या घरात बसलेली आहेत आणि विचार विनिमय करतात. लहान मुलांचे विचार कसे असतात, ते एकमेकाला प्रश्न विचारतात. मुलांसाठी कोणता प्रश्न निकडीचा आणि महत्त्वाचा आहे, तर आई बाबा शेजारी त्यांचं बॉसिंग, त्यांची दादागिरी यांना सहन होत नाही. मग ते कोणाला सांगणार? मग ते सर्व मिळून गणपती बाप्पाला सांगतात की बाप्पा तू हे आमचं संकट दूर कर. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज विनंती लेखन. आणि इथे लेखिकेने काय छान अशा तक्रारी मांडलेल्या आहेत की ती मुलगी म्हणते आईची शिफॉनची साडी मला नेसायला मिळाली पाहिजे. एक मुलगा म्हणतो बर्फ का गोला खाण्याची मला आजादी पाहिजे. तर दुसरा म्हणतो भेळ खायला मिळालीच पाहिजे. आणि मोठी माणसं हे काही त्यांना खाऊ देत नाहीत, म्हणून ते गणपतीकडे बाप्पाकडे तक्रार करतात. मधू भाऊ विनया ही मंडळी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकाशी कशी भांडू लागतात. त्या प्रसंगात एक गंमत आली आहे. एक अर्ज आहे बाप्पा या नाटिकेतून. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लेखिकेला लाभलं आहे. छोटे मोठे सारेच्या नाटिकेच्या प्रयोगातून रंगून जातात. नाटकातला जो दृश्य आहे, परिणाम आहे, तो गिरिजाबाईंच्या नाटकामध्ये प्रभावीपणे दिसतो. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकारण्याचं काम त्या करतात आणि बालप्रेक्षकांची मनं ते सहजपणे जिंकतात. आता आपण एक दुसऱ्या बालसाहित्याबद्दल, त्यांच्या साहित्यकृतीबद्दल बघूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर जी चरित्र आपल्याला सर्वांना माहीत आहेत, त्या चरित्रावर त्यांनी खूप छान लेखन केलं आहे. त्यांच्यातली जी सामाजिक बांधिलकी आहे या चरित्रातली, म्हणजे होळकर, वाघ, मोडक, गाडगेबाबा, महात्मा फुले यांचे जे सामाजिक बांधिलकीची भावना ती आपल्या हृदयाला साद घालते. त्या म्हणतात की अशा ह्या थोरा मोठ्यांनी जे केलेलं कार्य असतं ना, ते पुढं नेणं हेच खरं स्मारक, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असते. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा फुले यांच्या चरित्रामध्ये गिरिजाकीर म्हणतात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधी विसरता येणार नाहीत. म्हणजे महात्मा फुल्यांचे. ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल त्या लिहिताना म्हणतात की माणसं ओळखून त्यांचा योग्य उपयोग करणं हे ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचं चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात. आपण इयत्ता 9वीमध्ये ताराबाई मोडक यांच्या शिष्या अनुताई वाघ यांचं वर्णन आपण त्या कोसबारच्या टेकडीवरून केलेलं आहे. ज्या भागामध्ये काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी यती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, ह्या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवत, हेच अनुताईंचं खरं स्मारक ठरेल. म्हणजे अनुताईंच्या कामाचा, कौशल्याचा
अभ्यास करून ही जर तरुण मंडळी जर पुढे आली, खऱ्या अर्थाने त्यांना ती श्रद्धांजली ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाहीत, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणून ते महान संत होते, महान संत आहेत. दुःखाच्या अग्नीत होरपळून सुद्धा शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगा जळासारखं निर्मळ आहे. अशा प्रकारे त्यांच्या चरित्रातून लिहिताना गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिलेला आहे. कोण किती महान आहे मुलांना तरी काय कळणार, कोण काय होता, पण गिरिजाबाईंनी मुलांची नस ओळखून त्यांना खूप सुंदर रीतीने मुलांना पचेल रुचेल अशी सोपी भाषा वापरून त्यांनी या महान व्यक्तींची चरित्र लिहिलेली आहेत. मजेशीर आहेत. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. बालांसाठी म्हणजे लहान मुलींसाठी. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. त्यातील एक कथा सुंदर आहे. मधू नावाचा मुलगा असतो, त्याची आई आजारी पडते, तिच्या पोटामध्ये गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि डॉक्टर सांगतात की ऑपरेशन जर केलं तरच ती बरी होईल, तिला बरं वाटेल असा निर्वाळा देतात. मधू अत्यंत निरुपायाने पाकीट मारतो, त्याच्याकडे पैसे नसतात, काय करील बिचारा. मग तो एका शहरात जातो आणि त्या माणसाच्या खिशामध्ये हात घालून त्याचा पॉकेट मारतो, कारण त्याचे जो पैसे नसतात, आईला वाचवायचं असतं. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000 रुपये आणि सोबत चिठ्ठी असते. ज्याचा पॉकेट मारतो त्या पॉकेटमध्ये 2000 रुपये असतात. त्याच्यात एक चिठ्ठी असते, चिठ्ठीवर लिहिलेलं असतं, प्रिय आनंदा सोबत 2000 रुपये पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. त्याने आपल्या आईसाठी पॉकेट मारलेलं असतं, पण एका दुसऱ्या मुलाने आपल्या आईसाठी ते पैसे पाठवलेले असतात आणि त्याचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत शोधत त्या माणसाकडे जातो ज्याचं त्यांनी पॉकेट मारलेलं असतं. त्याच्याकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या आईची कृत्याची कबुली देतो, मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. अतिशय भावमय अशी कथा आहे. कारण आजच आई मेल्याची तार आली, आता मी या पैशाचे काय करू. माझी आई जरी वारली असेल तरी तुझी आई जिवंत आहे, तिला हे पैसे उपयोगी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा मला आनंद मिळेल, म्हणून हे पैसे ठेव. मोठ्या मनाने दर्शन या ठिकाणी घडतं. हे आपल्याला विस्मयचकित करणारं असं हे कथानक या ठिकाणी ताईंनी दिलेलं आहे, गिरिजाताईंनी दिलेलं आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. मुलांसाठी कथा जरी असेल तरी ती भावमय आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही कथा जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बाल कादंबरी हे कथेच्या पुढचं पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांना लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलावण्याचं प्रकरण त्या कथेमध्ये रंगलं आहे. यडबंबू डब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा असतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते आणि काही गरीब मुलं मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते, अरे तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो आणि दुपारी सगळी वामकुक्षी घेत असतात, झोपलेली असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंनी शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे
एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने, असे वाटले तर नवल नाही. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतपूर्ण मानाचा मुजरा.